नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सातारा डीसीसी बँक भरती 2024 विषयी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. यामध्ये तुमचे काही वारंवार प्रश्न येत होते, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे. तर त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो विचारला जात होता की सातारा मध्यवर्ती सहकारी बँक या पदभरतीचे पेपर नक्की कधीपर्यंत होऊ शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जात होता, यामध्ये 2 पदं होती. यामध्ये लिपिक आणि शिपाई अशा प्रकारची 2 पदं होती. तर या पदांसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत हा दुसरा प्रश्न होता. आणि त्यासोबत ज्या पण विद्यार्थ्यांची इथं पात्र यादीमध्ये नाव आलेले आहेत ती यादी कशी चेक करायची. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी जी यादी आहे ती लागलेली आहे. आणि यासाठी जर तुमचे काय आक्षेप होते तर त्याची तारीख होती 16, म्हणजेच आजची शेवटची तारीख होती. जर तुमचं यामध्ये नाव नसेल तर तुम्ही 5 वाजेपर्यंत आक्षेप करू शकत होता. त्यावरती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट दिलेलं होतं. ठीक आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमाने आपण महत्त्वाच्या 3 प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. तर यातील आपला जो पहिला प्रश्न आहे की एकूण पात्र उमेदवार किती आहेत, एकूण पदानुसार किती अर्ज आलेले आहेत, हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असणार आहे की या पदांचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात, हा दुसरा प्रश्न झाला. त्यासोबत आपला जो तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक पदानुसार एकूण किती अर्ज आलेले आहेत, एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती असणार आहे, कॉम्पिटिशन किती असणार आहे, आपल्याला लिपिक व शिपाई या पदांसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत. तर बघा, सर्वप्रथम जे पण विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत ती यादी तुम्ही चेक करून घ्या, तुमचं नाव आलेलं आहे की नाही यादीमध्ये तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. ठीक आहे. तर त्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. इथेच खाली आल्यानंतर इथे क्लर्क म्हणजेच कनिष्ठ लेखनिक जे पद आहे तर त्याची पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी इथं ऑप्शन आहे. इथून तुम्ही ती यादी डाउनलोड करू शकता. आणि खाली शिपाई पात्र यादी इथं दिलेली आहे, इथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. दोन्ही याद्या मी इथं डाउनलोड करून घेतलेल्या आहेत. इथं कनिष्ठ शिपाई या पदाची आहे आणि इथं आपल्याला जे क्लर्क म्हणजेच कनिष्ठ लेखनिक हे जे पद आहे तर त्या उमेदवारांची इथं यादी दिलेली आहे. आता या या लिस्ट मध्ये या यादीमध्ये ज्यांचं पण नाव आहे त्यांचंच ऍडमिट कार्ड येणार आहे, त्यांनाच इथं परीक्षा देता येणार आहे. तर एवढे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो. आता यामध्ये जर म्हटलं तर टोटल कनिष्ठ लेखनिक या पदासाठी 656 एवढे पेजेस आहे आणि एका पेजेस मध्ये एवढे नाव आहेत जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. इथे जर विचार केला तर आपल्याला बघा 10,001 पासून इथं सुरुवात झालेली आहे. म्हणजेच 10,000 पुढचे अर्ज आपण सोडून दिले आणि त्यानुसार जर आपण कॅल्क्युलेट केलं तर एकूण आता विद्यार्थ्यांची किती संख्या असणार आहे, किती अर्ज आलेत ते आपल्याला इथं समजून येणार आहे. तर चला, मी डायरेक्टली शेवटी घेतो. बघा, आता हे पेज मी डायरेक्टली शेवटी घेतलेले आहे. शेवटी घेतल्यानंतर इथे 54,085 एवढे अर्ज आलेले आहेत. पुढील 10,000 विद्यार्थी सोडून दिले तर आपल्याला लगेच समजून येतं एकूण जर विचार केला तर 40,085 एवढे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. बघा मित्रांनो, इथे मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, असं नाही की इथे डायरेक्टली 44,000 एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता ते कसं ते व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगतो. तर त्यासाठी मी डायरेक्टली पहिल्या पेज वरती येत आहे. ठीक आहे. तर बघा, हे पहिलं पेज असणार आहे. पहिल्या पेज वरती आल्यानंतर ज्याच्यावरती आपण इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे तो आहे आपला ऍप्लिकेशन आयडी. आणि इथं अशा प्रकारचा इथं आपल्याला आयडी नंबर दिसत असेल. आता इथं 1 पासून सुरुवात झाली, त्यानंतर 2, 3, 4, 5. ठीक आहे. 5 झाल्यानंतर डायरेक्टली 6, 6 झाल्यानंतर बघा इथं 3चा गॅप आहे, डायरेक्टली 9, 9 झाल्यानंतर 10, 11, 12, 12 झाल्यानंतर डायरेक्टली 14, 14 झाल्यानंतर 15, 16, 16 झाल्यानंतर डायरेक्टली इथे 19 आहे, 19 नंतर डायरेक्टली 22, 22 झाल्यानंतर डायरेक्टली 24. ठीक आहे. अशा प्रकारचे गॅप तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो. आणि त्या वस्तू जर आपण कॅल्क्युलेट केलं तर असं होणार नाहीये की इथं डायरेक्टली 40,000 किंवा 44,000च्या आसपास इथं अर्ज आलेले आहेत मित्रांनो. तर असं का झालेलं आहे मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेली ही पात्र उमेदवारांची यादी आहे. आता ज्यांनी पण अर्ज भरला होता त्यांचे ऍप्लिकेशन नंबर अशा प्रकारचे लाईनशीट दिले होते, पण त्यातील काही उमेदवारांचे जे अर्ज आहेत ते बाद करण्यात आलेले आहेत. त्यांनी व्यवस्थित माहिती नसेल टाकली, नाही तर काही कारणास्तव त्यांनी पेमेंट नसेल केलं, नाही तर इतर कोणतंही कारण असेल त्याच्यामुळे त्यांचा जो अर्ज आहे तो बाद करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे ऍप्लिकेशन आयडी अशा प्रकारचे इथे दिसत आहे. आता ज्यांचं पण इथं सिलेक्शन झालेलं
झालेल्या लेखी परीक्षेसाठी त्यांचंच इथं नाव दिसत असेल. आता लेखी परीक्षेसाठी नक्की किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, तर एका पेजवरती सर्वसाधारण जर विचार केला तर एवढे आपण कॅल्क्युलेट केलं तर 32 ते 33 विद्यार्थ्यांची इथं नाव आहे. आणि एका पेजवरती जर 32 ते 33 विद्यार्थ्यांची नावं असतील तर टोटल पेजेस किती आहे? 656 एवढी पेजेस आहे. तर बघा, आपण कॅल्क्युलेट केलं तर बघा 33 एवढे विद्यार्थ्यांची नावे 656 एवढं गुणिले केलं तर आपल्याला उत्तर येतं 21,648 एवढे उमेदवार इथे लेखी परीक्षेसाठी लिपिक या पदासाठी पात्र झालेले आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला इथे स्पष्टपणे दिसत आहे. आता तुम्हाला समजून आला आपला जो आकडा आहे एक्झॅक्ट जर म्हटलं तर आपल्याला 21,000च्या आसपास इथं बघण्यासाठी भेटलेला आहे लिपिक या पदासाठी. अशाच प्रकारचं जर आपण शिपाई या पदाचं केलं तर बघा इथं डायरेक्टली 8 पासून सुरुवात झाली, त्यानंतर 18, त्यानंतर 20, 21 लई जणांचे इथे अर्ज इथे आपल्याला बाद झालेले बघण्यासाठी भेटलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर चला यांची सुद्धा आपण इथं संख्या मोजून घेऊया. डायरेक्टली शेवटी येऊया. शेवटी आल्यानंतर बघा टोटल जर म्हटलं तर बघा इथं डायरेक्टली 54,000 इथं आकडा गेलेला आहे, परंतु काही अडचण नाही मित्रांनो. इथे बघा 308 पेजेस आहे. ठीक आहे, 308 पेजेस आणि 33 ने आपण इथं गुणाकार करणार आहोत. आता 33 गुणिले हे आपण डायरेक्टली काढून टाकूया. एका पेजवरती जर म्हटलं तर 33 विद्यार्थी आहेत, तर आपण हे डायरेक्टली सर्व काढून टाकूया आणि त्यानंतर पुन्हा इथं कॅल्क्युलेट करूया, जेणेकरून शिपाई पदाचं सुद्धा तुम्हाला इथं समजून येणार आहे. ठीक आहे, तर 33 आणि त्यानंतर गुणिले इथे किती आहे इथं बघून घ्या तुम्हाला. इथं बघा 308 एवढे पेजेस आहे. ठीक आहे, तर 308 एवढे पेजेस आहे. तर बघा टोटल जर म्हटलं तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे जे की शिपाई या पदासाठी पात्र झालेले 10,164 एवढे विद्यार्थी आणि लिपिक या पदासाठी 21,000च्या आसपास. म्हणजेच शिपाई या पदासाठी जास्त कॉम्पिटिशन असणार आहे लिपिक या पदापेक्षा. हे तुम्हाला इथं समजून आलं. एवढ्या प्रकारचे विद्यार्थी इथं पात्र झालेले आहेत मित्रांनो लेखी परीक्षेसाठी. जर तुम्ही ही लिस्ट चेक केली नसेल तर बघा तुम्ही चेक करा तुमचं नाव आहे की नाही यादीमध्ये, चेक करा तरच तुम्हाला इथे लेखी परीक्षा देता येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे जे पेज आहे किंवा आपल्याला हे जे लिस्ट आहे डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. तिथून तुम्ही या ज्या लिस्ट आहे त्या डाउनलोड करू शकता. इथे आल्यानंतर तुम्ही तुमचं नाव इथे सर्च करू शकता. जे पण तुमचं नाव असेल ते तुम्ही इथे टाईप करणार, त्यानंतर त्या नावाची किती विद्यार्थी आहे ते अशा प्रकारचे हायलाइट होऊन येतील. तुम्ही तुमचं नाव इथं डायरेक्टली पूर्ण नाव टाईप करून इथं सर्च करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचं सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव इथे दिसून येईल तुम्ही पात्र आहात की नाही. आता हा पहिला जो प्रश्न होता की एकूण जेवढे पण विद्यार्थी पात्र झालेले त्याच्यामध्ये आपल्याला आपलं नाव आहे की नाही ते कसं चेक करायचं, ते कसं डाउनलोड करायचं, हा जो पहिला प्रश्न होता त्याचं उत्तर देखील तुम्हाला भेटलं. आणि त्यासोबत लिपिक व शिपाई या पदासाठी एकूण किती अर्ज आलेत या देखील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं भेटलेलं आहे मित्रांनो. आता आपला शेवटचा जो प्रश्न होता तो म्हणजे आपल्या परीक्षा कधी होतील, परीक्षा कधी होतील या देखील प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणारच आहे मित्रांनो. परंतु त्या अगोदर अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो. बघा मित्रांनो, डीसीसी बँक भरती 2024 साठी आपण काही महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत, त्या नोट्स बद्दल तुम्हाला माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर बघा मित्रांनो, डीसीसी बँक भरती 2024 साठी आपण या नोट्स काढलेल्या आहेत. यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला काही मागील प्रश्नपत्रिकाही भेटणार आहे आणि काही विषयानुसार नोट्स देखील भेटणार आहेत मित्रांनो. तर यामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश असणार आहे, किती नोट्स भेटणार आहे त्याच्याविषयी माहिती देऊन घेतो. तर बघा, मागील डीसीसी बँक भरतीच्या 12 प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासोबत दिल्या जाणार आहे. त्यासोबत 4 ते 5 विषयांच्या नोट्स टॉपिक नुसार तुम्हाला इथे दिल्या जाणार आहे. प्रत्येक विषयाच्या 100 ते 150 पेजेसच्या तुम्हाला सेपरेट नोट्स दिले जाणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि त्यासोबत आयएमपी जीकेचा समावेश असणार आहे. तर चालू घडामोडीचा जरी विचार केला तर लेटेस्ट 2 वर्षाचं अपडेटेड चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहे मित्रांनो. आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचं स्वरूप जाणून घेण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी किंवा परीक्षेचं स्वरूप जाणून घेण्यासाठी या 12 प्रश्नपत्रिका अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. या 12 प्रश्नपत्रिका 2022 व 23च्या आपण कलेक्ट केलेल्या आहेत मित्रांनो. या प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये देण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अशा प्रकारचं असणार आहे. जर या नोट्स तुम्हाला पाहिजे असेल तर या सर्वांची किंमत आपण ठेवलेली 169 रुपये. यामध्ये 12 प्रश्नपत्रिका आणि या 4 ते 5 विषयांच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या
दिल्या जाणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे 169 रुपयाचं. आणि त्यानंतर हे पेमेंट केल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील मित्रांनो. तर अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत, या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. आपल्या पदभरतीसाठी या स्पेशल नोट्स आपण काढलेल्या आहेत मित्रांनो. तर चला आता पुढे आपण व्हिडिओ आपला कंटिन्यू करूया. अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे, तर बघा आता तुम्हाला समजून आलं एकूण किती अर्ज आलेले आहेत पदानुसार, ही माहिती तुम्हाला इथे समजून आलं. आता बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथे विद्यार्थ्यांद्वारे विचारला जात होता की आता आपली परीक्षा कधी होणार आहे. ठीक आहे, आता इथे जर म्हटलं तर पात्र उमेदवारांची इथे जी यादी आहे ती सुद्धा इथे लागलेली आहे. आणि जे आक्षेप करायचे होते म्हणजे जर तुमचं नाव नसेल यादीमध्ये तर ते आपल्याला आक्षेप करण्यासाठी तारीख दिली होती 16/9/2024 पर्यंत, म्हणजे आजची तारीख होती. ठीक आहे, सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही आक्षेप घेऊ शकत होता या यादीवरती. ठीक आहे, अशा प्रकारची सूचना इथे देण्यात आलेली होती, जी तारीख आता इथं संपलेली आहे. आता आज तारीख संपली त्यामुळे हा व्हिडिओ मी आज टाकत आहे. जेव्हा लिस्ट लागली होती त्यावरती आपण ऑलरेडी अपडेट दिलं होतं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल तर जॉईन व्हा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतो मित्रांनो. ठीक आहे, तर आता बघा आज ही तारीख संपलेली आहे आणि यानुसार जर विचार केला तर आता डायरेक्टली तुमचे ऍडमिट कार्ड येतील. ठीक आहे, ऍडमिट कार्ड लवकरच तुम्हाला येत्या 10 ते 15 दिवसामध्ये ऍडमिट कार्ड आलेले बघण्यासाठी भेटून जातील. हा एक माझा वैयक्तिक अंदाज असणार आहे मित्रांनो, कारण इथून मागे जेवढं पण डीसीसी बँक भरतीच्या एक्झाम झालेल्या आहेत मित्रांनो, या एक्झामची प्रक्रिया खूपच जलद गतीने होत असते. एक्झाम ऍड आल्यानंतर लगेच तुमचे पेपर जे आपले ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते चालू होऊन जातात. आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा 10 ते 15 दिवसांचाच कालावधी इथे दिला जातो. असं नाही की 30 दिवस दिले, 35 दिवस दिले, अशा प्रकारचं होत नाही. 10 ते 15 दिवसांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये पात्र यादी, ठीक आहे, जी पात्र यादी लागली अशा प्रकारची. त्यानंतर लगेच आपल्याला 10 ते 15 दिवसामध्ये ऍडमिट कार्ड आणि लगेच आपले 10 ते 15 दिवसामध्ये जे प्रवेश पत्र ते डाउनलोड झाल्यानंतर डायरेक्टली एक्झाम झाल्यानंतर लगेच रिझल्ट झाल्यानंतर सिलेक्शन प्रोसेस. अशा टप्प्यामध्ये आपली ही पदभरती होत असते. आता बहुतेक जर म्हटलं तर आपली ही प्रक्रिया इथं उरकत आलेली मित्रांनो. आणि त्यानुसार जर विचार केला तर आता इथं बघा आपल्याला इथं पात्र उमेदवारांची यादी जाहीर झालेली मित्रांनो. आता यानुसार जर आपण विचार केला तर आपली जी परीक्षा होणार आहे मित्रांनो येत्या 20 ते 25 दिवसामध्ये होईल. येत्या 20 ते 25 दिवसामध्ये आणि जास्तीत जास्त 30 दिवसामध्ये तुमची ही परीक्षा होईल, असा एक माझा वैयक्तिक अंदाज असणार आहे. येत्या पुढील 5 ते 10 दिवसामध्ये लगेच या वेबसाईटवरती तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून दिले जाईल, असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे मित्रांनो. आणि त्यानुसार तुम्ही तुमची जी प्रॅक्टिस आहे, रिव्हिजन आहे त्यानुसार चालू ठेवू शकता. त्यासाठी नोट्सचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि येत्या 30 दिवसामध्ये तुमची परीक्षा होऊन जाणार आहे. आणि त्याच्या पुढील 10 ते 5 दिवसामध्ये लगेच निकाल लागून त्याच्या पुढील 15 ते 20 दिवसामध्ये म्हणजेच हे 5, ठीक आहे, हे सर्व मिळून तर टोटल 20 दिवसामध्ये सिलेक्शन लिस्ट सुद्धा जारी केली जाईल, अशा प्रकारचा माझा अंदाज आहे मित्रांनो. म्हणजे ही पूर्ण भरती प्रक्रिया जर म्हटलं तर पूर्ण कंप्लीट होण्यासाठी फक्त आता जर म्हटलं तर 45 दिवसांचा कालावधी लागणार आहे, असा एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे मित्रांनो. इथून मागे जेवढ्या पण पद भरती झाल्या तर डीसीसी बँक भरतीच्या, तर त्यांच्यानुसार हा अंदाज मी मांडलेला आहे. आता त्यानुसार तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा. येत्या 5 ते दिवसामध्ये ऍडमिट कार्ड येऊन जातील. त्यानंतर लगेच 5 ते 10 दिवसामध्ये ऍडमिट कार्ड आल्यानंतर त्याच्यानंतर तुमचे 5 ते 10 दिवसामध्ये 15 ते 20 दिवसामध्ये तुमची परीक्षा होऊन जाईल. 15 ते 20 दिवसामध्ये परीक्षा झाली तर आपण आजच्या दिवसापासून हे कॅल्क्युलेट करतोय 16 तारखेपासून. ठीक आहे, असं नाही की इथं 5 आणि लगेच याच्यामध्ये 15 ऍड करा, असं नाही. इथूनच 10 पासून 15 कॅल्क्युलेट करायचे. तर ठीक आहे, हे तुम्ही समजून घ्या. आता 16 तारखेपासून आपण विचार करतोय. त्यानंतर जर विचार केला तर आपली ही परीक्षा झाल्यानंतर लगेच निकाल लागेल पुढील 20 ते 25 दिवसामध्ये. आणि 30 दिवसामध्ये सुद्धा आपला निकाल लागू शकतो. आणि निकाल लागल्यानंतर पुढे 35 ते 45 दिवसामध्ये सिलेक्शन लिस्ट लगेच लागून जाईल मित्रांनो. त्यामध्ये मुलाखत वगैरे लगेच 1 ते 2 दिवसामध्ये होऊन जाते मित्रांनो. असं नाही की मुलाखत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी टाइम लागतो.
हे जे सर्व कार्य आहे त्याच्यासाठी फक्त एक एक दिवस लागतो मित्रांनो. अशा प्रकारची ही भरती प्रक्रिया होईल अशा प्रकारचा अंदाज असणार आहे. त्यानुसार तुमची जी तयारी आहे तुम्ही व्यवस्थित चालू ठेवावी अशा प्रकारचं मी तुम्हाला सांगत आहे. बाकी राहिलं अहमदनगर डीसीसी बँक भरती, रायगड डीसीसी बँक भरती, त्यासोबत जर म्हटलं तर आपला देवगिरी झालं ठीक आहे. इतर आपल्याला औरंगाबाद डीसीसी तिचं झालं ना ते डीसीसी बँक भरती झालं. तर या बँक भरतींविषयी वेळोवेळी अपडेट आपल्याला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जातील आणि क्लासेस सुद्धा आपण उद्यापासून चालू करतोय. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.